गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी कारवायांवर सुरक्षा दलाकडून मोहीम राबवली जात आहे। भामरागडजवळ नक्षलवादी कारवायांसाठी उभारण्यात आलेला तळ गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलाने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता। मात्र हा तळ उद्ध्वस्त करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश आले। गोपनीय माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली C-60 चे सुमारे 200 जवान विशेष अभियानावर होते। दरम्यान आज सोमवारी सकाळी जंगल परिसरात शोध घेत असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर अंधाधुंद गोळीबार केला। त्यावेळी C-60 जवानांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले। ही चकमक 3 वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 2 तास चालू होती। चकमकीनंतर परिसरात करण्यात आलेल्या शोधमोहिमेत एक स्वयंचलित इन्फॉस रायफल, एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझिन, अनेक जिवंत काडतुसे, डिटोनेटर, एक रेडिओ, 3 पिट्टू, वॉकी-टॉकी चार्जरसह मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य आणि वैयक्तिक वस्तू सापडल्या आहेत। गडचिरोलीतील C-60 जवानांनी नक्षलवाद्यांचा तळ पूर्णतः उद्ध्वस्त केला असून चकमकीत काही नक्षलवादी जखमी अथवा ठार झाल्याची शक्यता असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे। या भागात अजूनही ऑपरेशन सुरू असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे।